हॅलो नमस्कार. ऑल एक्झाम कट्टा या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर भविष्यातील सर्व प्राध्यापकांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, आपण जास्त वेळ न घालवता आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत MPSC अंतर्गत जी परीक्षा होणार आहे, सहाय्यक प्राध्यापक भरती, अधिव्याख्याता भरती आणि सेटनेट परीक्षा, जो सेटनेटचा पेपर 2 जो मराठी आहे त्या संदर्भातील या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत. आपल्या सर्वांना माहिती, आपण जर या चॅनलला नवीन असाल, व्हिडिओ आवडल्यानंतर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याबरोबरच जर तुम्हाला सेटनेट परीक्षा संदर्भात किंवा MPSC अंतर्गत अधिव्याख्याता किंवा सहाय्यक प्राध्यापक या पदासाठी जर तुम्हाला क्लास जॉईन करायचे असेल तर देखील तुम्ही याच व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समधील ॲपची लिंक दिलेली आहे. त्या लिंक थ्रू तुम्ही ॲप डाउनलोड करू शकता, ज्यामध्ये तुम्हाला सर्व घटकांच्या नोट्स PDF मध्ये, त्यानंतर लाईव्ह रेकॉर्डेड लेक्चर सर्व 10 घटकांचे, त्याच्याबरोबरच ऑनलाईन ऑफलाईन टेस्ट 10 विश्लेषणासह, त्यानंतरनं मागील प्रश्नपत्रिकेचं घटक वाईज विश्लेषण देखील तुम्हाला मिळणार आहे, जे तुम्हाला अभ्यासाच्या परिपूर्णतेसाठी उपयुक्त ठरणार आहे. तर बघा, आपण हा जो मुद्दा आपण आज अभ्यासणार आहोत, तर या मुद्द्यामध्ये तुम्हाला सेटनेट परीक्षेमध्ये आणि होणाऱ्या MPSC अंतर्गत जी प्राध्यापक भरतीची परीक्षा होणार आहे त्यामध्ये तुम्हाला 15 ते 20 प्रश्न हे साहित्य आणि साहित्यकृती आणि त्या साहित्यकृतीचे लेखक, त्या साहित्यकृतीमधील पात्र या संदर्भात प्रश्न विचारले जातात. म्हणजे 30 ते 40 मार्क तुमचे याच व्हिडिओमधून कव्हर होणार आहे. चला, जास्त वेळ न घालवता आपण सुरुवात करूयात. बघा, उपेक्षितांचे अंतरंग हे पुस्तक लिहिलेलं आहे श्री माटे, कॉन्टेंट प्रकाशन याच्या माध्यमातून प्रकाशित झालेला आहे. उपेक्षित जो समाज आहे त्यांचे अंतरंग कुणी मांडलेत? तर माटे यांनी. ज्यांच्या मनामध्ये त्यांच्या उपेक्षितांचे अंतरंग मांडण्याची संकल्पना आणि त्यांनी मांडलेले. महात्मा फुलेंचं चरित्र याच्यावर प्रश्न विचारलेला आहे. धनंजय कीर, पॉप्युलर पब्लिकेशनच्या माध्यमातून प्रकाशित झालेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चरित्र देखील धनंजय कीर यांनी त्याच पब्लिकेशनमधून प्रकाशित केलेलं आहे. राजर्षी शाहू महाराज, धनंजय कीर, पॉप्युलेशन प्रकाशन. फकीरा, अण्णाभाऊ साठे यांची ही गाजलेली कादंबरी आहे, सुरेश एजन्सी मार्फत प्रकाशित झालेली आहे. त्यानंतरनं त्यांची साहित्यकृती वारणेचा वाघ, अण्णाभाऊ साठे, विनिमय पब्लिकेशनच्या माध्यमातून पब्लिश झालेली आहे. दुष्काळ आवडे सर्वांना ही P साईनाथ यांची साहित्यकृती आहे. अनु हेमंत कर्णिक, अक्षर प्रकाशन यांच्या माध्यमातून प्रकाशित झालेला आहे. गोलपिटा जो नामदेव ढसाळांचा कविता संग्रह आहे, लोकवाङ्मय गृह यांच्या माध्यमातून प्रकाशित झालेला आहे. बघा, याच्यावर सातत्यानं प्रश्न विचारलेले आहेत. आकरमाशी हे शरणकुमार लिंबाळे यांचं साहित्यकृती आहे, त्यांचं आत्मचरित्र आहे. दिलीप राज प्रकाशन यांच्याकडून पब्लिश झालेलं आहे. जग बदल घालून घाव, एकनाथ आवाड यांचं ही साहित्यकृती आहे. जग बदल घालून घाव. समकालीन प्रकाशन. उठ वेड्या तोड बेड्या, उठ वेड्या तोड बेड्या, कुमार शिराळकर, जनपद प्रकाशनाच्या माध्यमातून पब्लिश केलेली साहित्यकृती आहे. उठ वेड्या तोड बेड्या म्हणजेच दलित साहित्यकृती. त्यानंतर जेव्हा माणूस जागा होतो, बघा, आदिवासी साहित्यकृती आहे. गोदूताई पेरुळकर याच्यावर प्रश्न विचारलेला आहे, मोज प्रकाशन. बनुत दया पवार, ग्रंथाली पब्लिकेशनच्या माध्यमातून दया पवार यांचं आत्मचरित्र आहे. उचल्या लक्ष्मण गायकवाड, श्रीविद्या प्रकाशन. वडार वेदना, वडारां समाजावरच्या वेदना, लक्ष्मण गायकवाड यांचं साहित्यकृती आहे. साकेत प्रकाशनाच्या माध्यमातून प्रकाशित झालेले आहे. गाव कुसाबाहेरचे माणसं, लक्ष्मण गायकवाड, साकेत प्रकाशन. उपरा लक्ष्मण माने, ग्रंथाली पब्लिकेशन. पुढे कोल्हाट्याचं पुवर, किशोर शांताबाई काळे, ग्रंथाली पब्लिकेशन. झोंबी आनंद यादवांचं आत्मचरित्र, मेहता पब्लिकेशन, ज्यामध्ये त्यांनी काय लिहिले? ग्रामीण साहित्यामधील त्यांची साहित्यकृती आहे. इंधन हमीद दलवाई यांची साहित्यकृती आहे. मोज प्रकाशन गृह यांच्याकडून
पब्लिश झालेली आहे. बेरड याच्यावरही प्रश्न विचारलेला आहे. भीमराव गस्ती यांची साहित्यकृती आहे. राजहंस प्रकाशन. आक्रोश भीमराव गस्ती यांचंच ही साहित्यकृती आहे. दलित साहित्यकृती राजहंस प्रकाशन. आठवणीचे पक्षी हे ई सोनकांबळे यांचं आत्मचरित्र आहे. दलित आत्मचरित्र आहे, खूप छान आहे. चेतना प्रकाशनांचं आहे. अदृश्य भारत भाषा सिंग अनुवाद केला आहे शुभांगी थोरात शब्द पब्लिकेशनच्या माध्यमातून. नरक सफाईची गोष्ट अरुण ठाकूर मोहम्मद युसूफ सुगावा प्रकाशन. तराळ अंतराळ शंकरराव खरात याच्यावरही सातत्यानं प्रश्न विचारलेला आहेत. कॉन्टिन्यूंट प्रकाशन. जेव्हा मी जात चोरली होती दलित साहित्यकृती आत्मचरित्र बाबूराव बागुल अक्षर प्रकाशन. मरण स्वस्थ होत आहे याच्यावरही प्रश्न विचारलेला आहे. बाबूराव बागुल यांचं लोकवाङ्मय गृह यांच्याकडून पब्लिश झालेलं आहे. पाचोळा ग्रामीण साहित्यकृती रा. बोराडे यांची मोज प्रकाशन गृह. धग उद्धव शेळके पॉप्युलर पब्लिकेशन याच्यावरही प्रश्न विचारलेला आहे. आदिवासी साहित्यकृती माणूस मनोहर तल्लाळ मोज प्रकाशन गृह. हो तुरुंग फोडायचा आहे ग गेल आमवेट अनुवाद प्रमोद मुजुमदार मधुश्री पब्लिकेशन. फेसाटी नवनाथ गोरे अक्षर वाङ्मय प्रकाशन. त्यानंतरनं बारोमास सदानंद देशमुख यांची साहित्यकृती आहे. शेतकरी आत्महत्यावर आधारित आहे. कॉन्टिनेंटल प्रकाशन. वाट तुडवताना उत्तम कांबळे अप्रतिम साहित्यकृती आहे. दलित साहित्यकृती मनोविकास प्रकाशनाची. त्यानंतर ढोर भगवान इंगळे ग्रंथाली पब्लिकेशन. त्यानंतर जहनम प्रतिमा जोशी लोकवाङ्मय गृह. त्यानंतर आमचा बाप आणि आम्ही नरेंद्र जाधव यांचं त्यांच्या म्हणजे वडिलांविषयीची साहित्यकृती आहे. ग्रंथाली पब्लिकेशन. गजाआडच्या कविता सपा उत्तम कांबळे संपादक आणि सांस्कृतिक साहित्य आणि सांस्कृतिक मंडळाचं हे पब्लिकेशनच्या माध्यमातून प्रकाशित झालेलं आहे. पारदी गिरीश प्रभूने राजहंस प्रकाशन. झाडाझडती ही धरणग्रस्तांच्या आत्महत्यावरची कादंबरी आहे. विश्वास पाटील यांची राजहंस प्रकाशनाच्या माध्यमातून पब्लिश झालेली आहे. अर्धी मुंबई युनिक फीचर्स समकालीन प्रकाशन. विंचवाचे तेल सुनीता भोसले रोहन प्रकाशन. पालावरचं जगणं लक्ष्मण माने यांची साहित्यकृती आहे. ग्रंथाली पब्लिकेशनतून प्रकाशित झालेली. आम्ही काय र चुकूल गाव खावा विवेक पंडित डिंपल प्रकाशन. माणूस म्हणून जगण्यासाठी विवेक पंडित डिंपल पब्लिकेशन. भटक्यांच्या आणि आदिवासींच्या समस्या मांडलेल्या आहेत. भटका विमुक्तांची जात पंचायत भाग 1 आणि 5 रामनाथ चव्हाण देशमुख आणि कंपनी. मेधा पाटकर सोनाली नवांगुळ मनोविकार पब्लिकेशन. किरवंत प्रेमानंद गिजवी मॅजेस्टिक प्रकाशन. दलित कथा संपादक गंगाधर पांतवणे चंद्रकुमार नलगे मेहता पब्लिकेशन हाऊस. जिन आमचं बेबी कांबळे यांची आत्मचरित्र सुगावा प्रकाशन याच्यावरही प्रश्न विचारलेला आहे. तस आसाराम लोमटे याच्यावरही प्रश्न विचारलेला आहे. धागे उभे आडवे अनिल अवचट मोज प्रकाशन गृह. माणसं अनिल अवचट मोज प्रकाशन गृह. कार्यरत अनिल अवचट. त्यानंतर गर्द अनिल अवचट मोज प्रकाशन. वाघ्या मुरळी ही मुरळी प्रत्येवर आधारित कादंबरी आहे अनिल अवचट यांचीच. त्यानंतर संभ्रम अनिल अवचट मोज प्रकाशन गृह. त्यानंतर स्वतंत्र भारतात दलितांचे 25 वर्ष हे देखील अनिल अवचट यांची साधना प्रकाशनची साहित्यकृती आहे. पूर्णिया अनिल अवचट. कोरडी शेती ओले डोळे दीप्ती राऊत शेतकऱ्यांच्या हाल अपेक्षा मांडलेल्या आहेत. न पेटलेले दिवे राजा शिरपुरे. त्यानंतर 31 ऑगस्ट 1953 प्रशांत पवार साकेत प्रकाशन. बिराड अशोक पवार मनोविकार प्रकाशन. आयदान उर्मिला पवार यांची साहित्यकृती आहे. याच्यावरही प्रश्न विचारलेला आहे. त्यानंतर आमचा काय गुन्हा रेणू गावस्कर शब्द पब्लिकेशन. राघव वेळ
नामदेव कांबळे देशमुख आणि कंपनी, ताई मी कलेक्टर फायनू राजेंद्र पाटील मनोविकार प्रकाशन, आनंद कोळ किसन चव्हाण ग्रंथाली पब्लिकेशन, पडझड अशोक पवार मनोविकार प्रकाशन, पालातील माणसं विमल मोरे पद्यगंधा प्रकाशन, त्यानंतर बहादूर थापा आणि इतर कविता संतोष पवार साधना प्रकाशन, देशोधडी नारायण भोसले मनोविकार पब्लिकेशन, गावकी रुस्तुम अच्चलखाम श्री विद्या प्रकाशन, त्यानंतर मेळघाटातील मोहोर मृणालिनी चितळे राजहंस प्रकाशन, बरडाचं शेत भास्कर बडे वावर प्रकाशन, कोयत्यावरचे कोक उत्तम कांबळे लोक वाङ्मय गृह प्रकाशन, एका नक्षलवाद्याचा जन्म विलास मनोहर नक्षलवाद्यावर आधारित आहे साहित्यकृती, फुल टाइमर अण्णा सावंत लोक वाङ्मय गृह, 14 महिने 13 दिवस ज्ञानेश्वर भोसले परममित्र प्रकाशन, सेक्स मार्केट पराग गावकर लोक वाङ्मय, जाता नाही जात सिद्धार्थ तांबे शब्दालय प्रकाशन, पोतराज वाघ्यामुरळी देवदासी जागते यांचे प्रश्न यावर लिखाण केलेलं आहे खुशाल डवरे अभिनंदन प्रकाशन, गोधड बघा याच्यावर प्रश्न सातत्याने विचारलेला आहे आदिवासी साहित्यकृती वाहरू सोनवणे सुगाव प्रकाशनचे, त्यानंतर इन्काउंटर एकनाथ साळवे फुले आंबेडकर स्टडी प्रकाशन चंद्रपूर, उलगुलान भुजंग मिश्रा आदिवासी साहित्यकृतीवर आधारित आहे, अभुजमाड भुजंग मिश्रा टिंब प्रकाशन आदिवासी साहित्यकृती आहे, डाऊन सिंड्रोम संजय दोबाडे मेधा प्रकाशन अमरावती, निवडुंगाला आलेली फुले व इथून पुढे कविता प्रभू राजगडकर प्रणील प्रकाशन, वाडा माधव सुरकुंडे देवाली प्रकाशन, बिलाटी सुनील गायकवाड साहित्य अक्षरा प्रकाशन, बाडगिरीधार सुनील गायकवाड यशोदीप पब्लिकेशन, पाड्यावरची टिल्ल्या तुकाराम चौधरी, पुणे अधिक बाळू कोंडीराम रायमाने अक्षर प्रकाशन, पहिली नंबरकारी अमित नायडू, प्लॅटफॉर्म नंबर 0 अमिता रायडू, वंचिताचे वर्तमान सुखदेव थोरात, त्यानंतर आया बाया रवींद्र गोळे परममित्र प्रकाशन, मी तो हमाल अप्पा कोरके यांची साहित्यकृती आहे, भजनांचे भजन प्रल्हाद लुलेकर शब्दालय प्रकाशन, नक्षलवाद्यांचे आव्हान देवेंद्र गवांडे साधना प्रकाशन, त्यानंतर मुलासाठी पथेर पंचाली विभूती भूषण बंडोपाध्याय अनुवाद विजय पाडळकर साधना प्रकाशन, मेळघाट शोध स्वराज्याचा मिलिंद बोकीळ साधना प्रकाशन, त्यानंतर कहाणी पाचा गावची मिलिंद बोकीळ, 3 मुलांची 4 दिवस आदर्श विकास, मिटलेली कवाडे मुक्ता सर्वगोड तिची भाकरी कोणी चोरली संध्या नरे पवार, पालावरचं जिनं गिरीश प्रभूने, बैरागड मनोहर नरांजे, विडीची गोष्ट शंकर बोराडे, तट्ट्या भिल्ल अनुवाद विलास वाघ, छावणी नामदेव माळी, कार्य आणि कार्यकर्ते संपादक मिलिंद बोकीळ, निळ्या डोळ्यांची मुलगी शिल्पा कांबळे, इडापिडा टळो आसाराम लोमटे, राखीव सावल्यांचा खेळ किरण गुरव, अशा पद्धतीच्या ह्या सर्व साहित्यकृती आहेत ज्या तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये 10 ते 15 प्रश्न या साहित्यकृतीवर विचारले जाऊ शकतात. आवडला असेल व्हिडिओ तर निश्चितच व्हिडिओला लाईक आणि अशा पद्धतीच्या सर्व माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.